आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळ येथे वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे 1 हेक्टर ऊसाला आग लागून मोठं नुकसान झालंय। बालमटाकळ येथील अर्चना अंकुश पोटभरे यांच्या गट नंबर 423 मधील 1 हेक्टर 265 या जातीचा ऊस तोडणीसाठी आलेला असताना विजेच्या शॉर्ट सर्किटने जळून खाक झाला। वीज मंडळाच्या हलगर्जीपणामुळे आग लागली, त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अंकुशराव पोटभरे यांनी केली। या ऊसाच्या क्षेत्रातून वीज मंडळाच्या वरून तारा गेल्यात आणि त्या लूज असल्या कारणाने गुरुवारी 4:30च्या सुमारास आग लागली। सदरील धुराचे वाघेचे लोळ आसपासच्या शेतकऱ्यांना दिसले, त्यानंतर धावपळ सुरू झाली। ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून ग्रामस्थांना या प्रकरणी सूचना दिल्यामुळे या क्षेत्राजवळच असलेले भीमराव शिंदे, रायभान शिंदे, भारत घोरपडे, दादा सोनवणे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी धाव घेऊन आग विझवण्यासाठी मदत केली। आवाज जनतेसाठी प्रतिनिधी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव। अर्चना अंकुश पोटभरे यांच्या गट नंबर 423 मधील 2.5 एकर ऊस 1 हेक्टर ऊस पूर्ण जळले आहे। त्या वीज महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे विद्युत तारा अतिशय ढिल्या असल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊसाचं पूर्णतः 2 एकरचं पूर्णतः नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर गावातील ग्रामस्थ 100-150 ग्रामस्थ त्या ठिकाणी येऊन आग विझवण्याचं काम त्या ठिकाणी केल्यामुळं थोडाफार प्रमाणामध्ये ऊस त्या ठिकाणी वाचला। बाकी संपूर्ण 2 एकर ऊस जळून त्या ठिकाणी खाक झालेला आहे। तरी त्याची सर्व वीज महामंडळाने त्याचं त्या ठिकाणी निरीक्षण त्या ठिकाणी करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न त्या ठिकाणी करावेत अशी त्या ठिकाणी विनंती करतो। त्याचबरोबर ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याची त्या ठिकाणी नोंद त्या ठिकाणी असल्यामुळं साखर कारखान्याने त्वरित त्या ठिकाणी तोड देऊन ऊसाची त्या ठिकाणी विल्हेवाट त्या ठिकाणी लावावी अशी त्या ठिकाणी विनंती त्या ठिकाणी करतो। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।